कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला, दाट धुके असल्याने शोध मोहिमेत अडचणी। जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करणार, वर्षाची घरपट्टी माफ, पटसंख्या वाढवण्यासाठी घोडगे ग्रामपंचायतीचा पुढाकार, मासिक सभेत घेतला आदर्श निर्णय। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा हे शेवटचं वर्ष, पुढच्या गणपतीत 5 तासात मुंबई ते सिंधुदुर्गचा प्रवास शक्य, मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन। आणि स्वावलंबन दिव्यांग विकास पुनर्वसन सेवा केंद्राचा शुभारंभ, स्वावलंबन ठरणार दिव्यांग मुलांसाठी वरदान। पाहुयात सविस्तर वृत्त। कोल्हापूरमधून मित्रांचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता। त्यावेळी आंबोली घाटात या पर्यटकांनी आपली गाडी थांबवून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला। मात्र दुर्दैवाने यावेळी एक युवक रोलिंगच्या पलीकडे जाऊन दरीत कोसळल्याची दुःखद घटना घडली। राजेंद्र बाळासो सनगर, राहणार चिले कॉलनी, कोल्हापूर असं कोसळलेल्या पर्यटकाचं नाव असून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ते कर्मचारी आहेत। सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते। कावळे 7 पॉइंट येथील कठड्याजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी आले आणि त्यांनी आंबोली येथील आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले। मात्र दाट धुके असल्यामुळे शोध कार्यात मोठ्या अडचणी येत असल्याने आज पुन्हा सनगर यांचा शोध घेण्यात येणार आहे। कुडाळ तालुक्याच्या घोडगे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच चैताली ढवळ आणि ग्रामपंचायतने पुढाकार घेतलाय। गावातील मुले शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहरात जातात। त्यांच्या पालकांनी आपली मुले गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांची आर्थिक वर्ष 2025-26 साठीची घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव घोडगे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेण्यात आलाय। गावातील मराठी शाळा वाचवण्यासाठी असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी घोडगे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। घोडगे गावातील जिल्हा परिषद शाळांमधील घटल्या जाणाऱ्या पटसंख्येत चिंता व्यक्त केली जात आहे। मराठी शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। घोडगे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे। त्यामुळे शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे। हा निर्णय नेमका आम्ही आमच्या ज्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही मुलं आमची शिकत आहेत या मुलांसाठी घेतलेला आहे। या गावात ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आमच्या असं निदर्शनात आलं की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जी मुलं आहेत ती आपल्या गावाबाहेरील शाळांमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांचा जी पटसंख्या आहे ती काहीतरी कमी होत आहे। हेच लक्षात घेता यासाठी जी पटसंख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, तर यासाठी आम्ही ग्रामपंचायत आमची पूर्ण बॉडी, ग्रामसेवक भाऊ या सर्वांमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जी गावाबाहेरील शाळेत जी मुलं दाखल केली आहेत ती परत येण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांची जी घरपट्टी आहे ती माफ केली आहे, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळांची ही पटसंख्या वाढवण्यात येईल। आपण जर बघितलं असं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमधील ही पटसंख्या काही खूपरित्या कमी होत आहे। हे असं न होता आपल्या गावातील ज्या शाळा आहेत या योग्य रीतीने चालू राहाव्यात, जेणेकरून आपल्या गावातील जे गरीब लोक आहेत यांच्या खिशालाही परवडणाऱ्या या शाळा नव्हत्या, जेणेकरून बाहेर शाळा जर दाखल केल्या आपल्या विद्यार्थी तर या गरीब लोकांना तो खर्च काही परवडण्यासारखा नव्हता आणि हे असं जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषद मधील शाळा ज्या आहेत ते बंद पडतील। या बंद शाळा न पडण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचा हा निर्णय आहे ग्रामपंचायत घोडगेने घेतलेला, कारण सर्व स्तरातून हा जो निर्णय घेतला गेला आहे याचं कौतुक होत आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोडगे ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत आहे की जिने अशा प्रकारचा जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालणार आहेत त्या पालकांसाठी घरपट्टी ही माफ करण्यात आलेली आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि
आणि अशाच प्रकारचा जर निर्णय सर्व ग्रामपंचायतीने घेतला तर नक्कीच प्रत्येक जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेतला पटसंख्या वाढेल आणि आपली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती टिकवण्याला आम्हाला सर्व शिक्षकांना त्याचं फार मोठं हातभार लागेल. घोडगे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये निर्णय घेण्यात आला की जी मुलं बाहेरच्या शाळेत जातात ती जर आपल्या शाळेत दाखल झाली तर आपण त्यांची घरपट्टी माफ करू. पण ते पाहता आमच्याकडे 2 मुलं दाखल झालेली आहेत बाहेरच्या सर्वेक्षणातले आणि हायस्कूलला गेलेला एक इकडे दाखल झाले. हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला तो खूप चांगलाच आहे आणि यामध्ये आमचे ग्रामपंचायत सरपंच सर्व टीम त्यांचे सहकारी यांचं मी स्वागतच करतो या निर्णयाचं. कारण या निर्णयामुळं गरीब विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालक यांच्यातही थोडीशी जनजागृती झाली, त्याचा नक्कीच शाळेच्या पट वाढण्यामध्ये फायदा होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ज्या वेळेस त्यांना हे करतो ते त्या वेळेस आम्हाला सहकार्य अगदी मनापासून करतात. तर हा जो निर्णय घेतलाय घोडगे ग्रामपंचायतने तर या निर्णयाचा नक्कीच आमच्या शाळेला फायदा होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे जी जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे ती नक्कीच वाढेल. घोडगे ग्रामपंचायतीने हा पटसंख्या वाढीसाठी घेतलेला निर्णय तो एकदम स्तुत्य असा आहे. ह्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढण्याला मदत होईल आणि निश्चितपणे म्हणजे ह्याप्रमाणे ह्या घोडगे नंबर 1 शाळेत इथे मुलं दोन वाढलेली आहे, चांगला परिणाम झालेला आहे. राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या वाशिष्ठी मिल्क प्रोडक्टला भेट देत प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत पाहणी केली आहे. वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट्सचे जे मालक आहेत, जे संचालक आहेत, माझे मित्र प्रशांत यादव यांनी हा जो मोठा प्रकल्प उभा केला आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की या प्रकल्पाचं उद्घाटनच मी केलं होतं आणि आता त्याचा फार मोठा विस्तार झाला आहे. तो बघण्यासाठी, त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलो होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रॉडक्ट जे या ठिकाणी बनवले जातात किंवा हा प्रकल्प जो आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे. आणि मी रत्नागिरीला राहत असल्यामुळं, माझा मतदारसंघ रत्नागिरीमध्ये असल्यामुळं अजून हे मिल्क कलेक्शनचं कल्चर जे आहे ते रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं नाही. तर ते कशा पद्धतीनं सुरू करायचं हे खरं तर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करतात, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी इथं आलो होतो. आणि मला खरोखरच अभिमान वाटला की काही कालावधीमध्ये 65 ते 67 प्रॉडक्ट पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्रामध्ये जे प्लांट आहेत त्यांना कॉम्पिटिशन करणारे हे बनवत आहेत. हा खरं तर आम्हाला सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रशांत यादवांचं देखील मनापासून तुमच्या मार्फत देखील कौतुक करतो, त्यांचं देखील कौतुक करतो. मी त्यांना रत्नागिरीचं पण निमंत्रण दिलेलं आहे आणि मतदारसंघात यायचं नाही, चिलिंग प्लांट तिथे टाकायचं, तर ते मान्य केले. त्याच्यासाठी माझ्याकडनं MIDC म्हणून जे काय सहकार्य लागेल ते मी द्यायला तयार आहे. अजून मी त्यांना स्वतःहून विनंती केली की आज तुम्ही 8 ते 10,000 15,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाय, भविष्यामध्ये तुम्ही 30, 40, 50,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इथं जर काही तुम्हाला एक्सपान्शन करायचं असेल आणि माझ्यासारख्या सहकार्याचं काय जर मदत लागणार असेल ते देखील मी त्यांना देण्याची ग्वाही दिलेली आहे. सध्या उभाटाचे भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव माझे मित्र आहेत, नाराज असल्यास ते योग्य निर्णय घेतील असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला आहे. कुठच्या अर्थानं म्हणाले मला माहित नाही, पण माझी भूमिका त्यांच्याबद्दलची मी स्पष्ट केली. ज्या दिवशी त्यांनी निवृत्तीच्या बाबत चर्चा केली तरी त्या दिवशी माझ्यावर देखील त्यांनी टीका केली. तो शेवटी प्रत्येकाचा विरोधी पक्षातल्या माणसाचा अधिकार आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की भास्करराव जाधवांनी अनेक वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे, अनेक वर्ष ते निवडून येत आहे. त्याच्यामुळे त्यांनी निवृत्ती घेणं हे कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही, आमचं सगळ्यांचंच मत असेल. कारण शेवटी राजकारणामध्ये विरोधाला विरोध होऊ शकतो, कारण ही लोकशाही आहे. सगळंच माझ्या मताप्रमाणे होईल किंवा सगळंच त्यांच्या मताप्रमाणे होईल असं होणार नाही. पण अशी व्यक्ती राजकारणामध्ये असावी हे मी चिपळूणमध्ये पुन्हा एकदा सांगतो. आणि ते माझ्यावर जे रागानं बोलले, तो माझ्यावरचा राग नाही आहे, तो मातोश्रीवरचा राग आहे. कोणतरी आपला माणूस लागतो राग काढायला म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, बाकी काहीच नाही. MIDC रद्द करू नये ही भास्कररावांची मागणी होती, ती काय मी नाकारत नाही, ती रेकॉर्डवर पण आहे. मी त्यांच्यावर मीटिंग देखील घेतली होती, माझ्याकडे मिनिट्स देखील आहेत. परंतु त्या 14 गावातल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता त्यांना देखील मी समजवण्याचा प्रयत्न केला. पण जर लोक जागा देत नसतील आणि लॉ अँड ऑर्डर होणार असतील
या कारणापोटी ती रद्द केली. पण भास्करराव जाधवांची 100% मागणी होती की त्या ठिकाणी MIDC व्हावी. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे शेवटचं वर्ष असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर पुढच्या वर्षीच्या गणपतीला जाताना चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. पाहूयात. आताच मला महामार्गाच्या कार्यकारी अभियंता भेटलाय. त्यांना मी सूचना केलेल्या आहे की जिथं जिथं पूल आहेत त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड जे आहेत तिथे खड्डे पडलेले आहेत हे देखील तातडीनं भरणं गरजेचं आहे. गणपती आता जवळ आलेला आहे. गणपतीच्या दृष्टीनं सगळा रस्ता चांगला असणं गरजेचं आहे. पण मला खात्री आहे की या गणपतीमध्येच अशी परिस्थिती चाकरमान्यांना बघायला मिळेल. पुढच्या वर्षी चाकरमानी 5 तासामध्ये सिंधुदुर्गात, 3.5 तासामध्ये चिपळूणमध्ये आणि 4.5 तासामध्ये रत्नागिरीला पोहोचतील. महाराष्ट्र राज्य आर्थिक डबघाईत नाही. लाडकी बहीण योजनेचा ताण इतर योजनांवर होत असल्याबाबत विचारले असता निर्धारित वेळेत त्या विभागाला निधी मिळेल. 30 जूनला होणाऱ्या अधिवेशनात याबाबतीतील तिढा सोडवण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. एक असं आहे, कारण मी सरकारमध्ये नसल्यामुळे सरकारच्या प्रक्रियेचा मी भाग नाही, पण सरकारच्या वेगवेगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही देयकं असतील ही निर्धारित वेळेमध्ये देण्याच्या दृष्टीकोनातून आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थव्यवस्थेचा आढावा घेत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता 30 तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सरकार अनेक वेळेला पुरवण्या मागण्या मांडत असतं. मूळ अर्थसंकल्पावरती पुरवणी मागणी येत असते, पुन्हा हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येते, पुन्हा नवीन अर्थसंकल्प मांडताना सुद्धा अलीकडच्या वर्षातली सुद्धा पुरवणी मागणी येत असते. त्याच्यातून सरकार योग्य तो निर्णय घेईल. जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य गुप्तवार्ता भागात पोलीस उपायुक्तपदी बढतीनं नियुक्ती करण्यात आली. जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षकपदी मागील 2.5 वर्षे कार्यभार उत्तम पद्धतीने सांभाळल्याचं बोललं जात आहे. त्यातही बारसू प्रकल्पासह इतर बंदोबस्तात चोख कामगिरी बजावल्याचं त्यांनी पाहायला मिळालं. अतिशय अभ्यासू, तितक्याच शिस्तप्रिय आणि आपल्या कार्याबद्दल अतिशय दक्ष अशा प्रकारचे अधिकारी त्यांनी आपली ओळख म्हणून जनसामान्यामध्ये निर्माण केली. त्यांच्या बदलीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्या बढतीसाठी शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता बुलढाणा येथील बाबूराव महामुनी रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रुजू होणार आहेत. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 जून रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना SBI बँकेसमोर 2 इसम घाबरलेल्या अवस्थेत लगबगीनं हातात बॅग घेऊन गल्लीतून जात असताना दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून 4 किलो 920 ग्रॅम सुमारे 2,46,000 रुपये किमतीचा गांजा मिळून आला असून यात सुशांत गौरंग साहू आणि गौरंग पुरुषोत्तम साहू या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणं हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे. माणूस आपलेपणाकडे झुकला तर देवरूप होतो. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांची सेवा, परोपकाराचं कार्य करणारे आदर्श आज समाजात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत. आयुर्वेद भास्कर, कैलासवासी वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या दर्शन योगेश्वराचे आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉक्टर शाब मुजुमदार, वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, डॉक्टर राजीव ढेरे आदी उपस्थित होते. तर संघ काय करतो? समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे त्याची आठवण करून देतो. संघाच्या सगळ्या कार्यक्रमातून बाकी शिस्त, शारीरिक क्षमता, बौद्धिक वाढ ही कमी जास्त होते. त्यांना शिक्षक कसे मिळतात, ते स्वतः किती शिक्षण घेतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण एक गोष्ट पक्की असते की तो आपलेपणाने लोक आपल्याशी वागतात याचा अनुभव घेऊन लोकांशी आपलेपणाने वागणारा बनतो. हेच संघाचं काम आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्या हिंदू समाजाला बांधायचं. आणि हिंदू समाज हे काम हिंदू समाजाने स्वतःहून स्वीकारलेलं आहे की या सगळ्या जगाला आपलेपणाच्या सूत्रात बांधायचं.
त्याच्यामुळे स्वयंसेवकाचं जीवन हे कसं असलं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे. 27 जून रोजी सर्वत्र जागतिक बधिरांधता दिवस साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यातल्या रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर यांच्या प्रयत्नाने आणि सेन्स मीडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमित ढोलकिया यांच्या सामाजिक दायित्वामधून रोहा शहराजवळ वरचे येथे स्वावलंबन हे दिव्यांग विकास आणि पुनर्वसन केंद्र या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबई येथील सहयोगिनी या संस्थेच्या साथीनं हे सेवा केंद्र चालवण्यात येणार असून हे केंद्र पूर्णतः मोफत असून कोणत्याही वयाची अट न ठेवता येथे दिव्यांग अपंग मुलांना स्वावलंबन व आत्मनिर्भरता यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस जन्मताच दिव्यांग आणि अपंग मुलांची संख्या विविध कारणांमुळे वाढत आहे. त्यामुळे त्यांचे पालन पोषण संगोपन करत असताना त्यांच्या पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता हे सेवा केंद्र अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी वरदान ठरणार आहे. वरसे येथील बेक कंपनीच्या जुन्या कॉलनीमध्ये सुरू झालेल्या सेवा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि अपंग दिव्यांग समस्येची जाण असलेले मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एका अपंग मुलाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रामा म्हात्रे, सहयोगिनीचे अध्यक्ष सुरेश नाईक, डॉक्टर पूर्वी ध्रुव, नरेश पाटील, महाराष्ट्र सीमलेस व्यवस्थापक अशोक कुमार सिंग, उपाध्यक्ष के जगपती, सचिव गीतांजली गुप्ता, अदिती शाह, राजेंद्र जैन, अमित मोहिते, किरण मोहिते, उद्देश कांबळे, ॲडव्होकेट मानसी दाते आदी उपस्थित होते. मला अपंग आहे, मी त्याला भरवू कसं, ते जर पुढे चालत नाही तर मी त्याला चालायला कसं शिकवू. तर हे जे सगळं ट्रेनिंग आहे ते अर्ली इंटरव्हेन्शन पासून सुरू होतं. जितकं मूल लहान अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये येईल तितका त्याचं प्रोग्रेस चांगलं होतं. तर 5 महिन्यापासून मी स्वतः अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये काम करते. तर आम्ही जास्त प्राधान्य 5 महिन्यापासून मुलाला तर जास्त देतो, कारण आम्हाला मग आईला ट्रेन करता येतं. मुलांना कधी कधी टॉयलेट ट्रेनिंग पण नसतं की मला जर बाथरूमला जायचं तर मी कसं, किंवा त्यांना तो सेन्स पण नसतो. मग ते सेन्स त्यांचे डेव्हलप करायचे, त्यांना आपण टॉयलेट ट्रेन करायचं, आपण त्यांना जेवण स्वतःच्या हाताने जेवायला शिकवायचं. ह्या ज्या महत्त्वाच्या बेसिक स्किल आहेत ते सगळं शिकवायचं काम आपण अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये करतो. आपला रोहा शहर आणि रोहा शहरातल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं. सहयोगिनी पालक संस्थेचे सदस्य या ठिकाणी आले आणि त्यांनी शोधून जवळपास 25 मुलांची यादी या ठिकाणी तयार केली. या ठिकाणी अतिशय चांगलं काम केले. अनेक वर्ष ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, आमची प्रेरणा मतिमंद स्कूल रोही शहरामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेने त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतायत. हे जे बुके बनवलेले आहेत ते सुद्धा त्यांच्याच मुलांनी त्या ठिकाणी बनवून आणलेले आहेत. अतिशय चांगलं काम, चांगले टीचर्स त्या ठिकाणी, चांगला स्टाफ आहे. पण कुठेतरी अजून जी संख्या वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी ते एक शाळा काय पुरी पडू शकत नाही. त्यासाठी असं एक सेंटर हवं की ज्याला वयाची मर्यादा नाही. केवळ मुलांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी सुविधा निर्माण करण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि मी तर म्हणेन हे सेंटर म्हणजे एक नुसती इमारत नसून खऱ्या अर्थाने एक मंदिर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खेडमधील साथी महिला सामाजिक विकास संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी पार्लर, शिवणकाम, भरतकाम यांचे 3 महिन्याच्या कालावधीत मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना 27 जून रोजी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी मेहता पेट्रोल पंपाचे मालक शशिकांत मेहता हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव, उपाध्यक्ष अंकिता शिगवण, खजिनदार पूनम सालेकर तसेच ऋतुजा गावडे आणि रुचिता कदम या उपस्थित होत्या. मोफत प्रशिक्षणाचा लाभ दिल्याबद्दल अनेक महिलांनी साथी संस्थेचे आभार मानलेत. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.